नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये धर्मवीर 2 हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार आहे याची तारीख जाहीर झालेली आहे, त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। शिवसेनेचे दिवंगत ठाणे जिल्हा प्रमुख आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित धर्मवीर चित्रपटाला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला होता। धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे हा चित्रपट 13 मे 2022 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला होता। या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली होती। प्रेक्षकांच्या या प्रतिसादानंतर काही महिन्यापूर्वी धर्मवीर 2 चित्रपटाची घोषणा निर्मात्यांकडून करण्यात आली होती। मात्र हा सिनेमा केव्हा प्रदर्शित होणार याची तारीख अद्याप जाहीर करण्यात आली नव्हती। अखेर मोठ्या प्रतीक्षेनंतर धर्मवीर 2 सिनेमाचे नवीन पोस्टर प्रेक्षकांसमोर आलेले आहे। पहिल्या भागाप्रमाणे दुसऱ्या भागातही अभिनेता प्रसाद ओक आणि आनंद दिघे यांची भूमिका साकारणार आहे। त्यांच्या लुकने आणि धर्मवीर 2 चित्रपटाच्या नवीन पोस्टरने सर्वांचं लक्ष वेधलेलं आहे। धर्मवीर 2 सिनेमाचं हे नवीन पोस्टर लॉन्च करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, निर्माते मंगेश देसाई, महाराष्ट्र भूषण अशोक सराफ, सचिन पिलगावकर, महेश कोठारे, बॉलिवूड अभिनेता बॉबी देओल यासारख्या अनेक मान्यवर उपस्थित होते। या सोहळ्यात मंगेश देसाई यांनी आणखी एक महत्त्वाची घोषणा केलेली आहे। ही घोषणा म्हणजे धर्मवीर 2 हा सिनेमा यंदा हिंदीतही प्रदर्शित होणार आहे। फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण जगभरात हा सिनेमा दाखवला जाणार आहे। पहिल्या भागात आनंद दिघे यांचा राजकीय प्रवास दाखवण्यात आला होता। या चित्रपटाच्या शेवटी त्यांचं निधन झाल्याचं दाखवण्यात आलं होतं। त्यामुळे या चित्रपटाच्या पुढील भागात नेमकं काय दाखवलं जाणार आहे याची चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे। धर्मवीर हा बहुचर्चित चित्रपट क्रांती दिन म्हणजे 9 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे। धर्मवीर 2 या सिनेमाची निर्मिती मंगेश देसाई यांनी केलेली असून दिग्दर्शनाची जबाबदारी प्रवीण तरडे यांनी निभावलेली आहे। यामध्ये अभिनेता प्रसाद ओक, आनंद दिघे यांची तर क्षितिज दातेने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भूमिका साकारलेली आहे। दरम्यान यावेळी संवाद साधताना मुख्यमंत्र्यांनी प्रसाद ओकच्या कामाचे कौतुक केले। याशिवाय महाराष्ट्राच्या विकासाची देखील माहिती दिली। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये धर्मवीर 2 हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार आहे याची तारीख जाहीर झालेली आहे, त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। शिवसेनेचे दिवंगत ठाणे जिल्हा प्रमुख आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित धर्मवीर चित्रपटाला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला होता। धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे हा चित्रपट 13 मे 2022 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला होता। या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली होती। प्रेक्षकांच्या या प्रतिसादानंतर काही महिन्यापूर्वी धर्मवीर 2 चित्रपटाची घोषणा निर्मात्यांकडून करण्यात आली होती। मात्र हा सिनेमा केव्हा प्रदर्शित होणार याची तारीख अद्याप जाहीर करण्यात आली नव्हती। अखेर मोठ्या प्रतीक्षेनंतर धर्मवीर 2 सिनेमाचे नवीन पोस्टर प्रेक्षकांसमोर आलेले आहे। पहिल्या भागाप्रमाणे दुसऱ्या भागातही अभिनेता प्रसाद ओक आणि आनंद दिघे यांची भूमिका साकारणार आहे। त्यांच्या लुकने आणि धर्मवीर 2 चित्रपटाच्या नवीन पोस्टरने सर्वांचं लक्ष वेधलेलं आहे। धर्मवीर 2 सिनेमाचं हे नवीन पोस्टर लॉन्च करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, निर्माते मंगेश देसाई, महाराष्ट्र भूषण अशोक सराफ, सचिन पिलगावकर, महेश कोठारे, बॉलिवूड अभिनेता बॉबी देओल यासारख्या अनेक मान्यवर उपस्थित होते। या सोहळ्यात मंगेश देसाई यांनी आणखी एक महत्त्वाची घोषणा केलेली आहे। ही घोषणा म्हणजे धर्मवीर 2 हा सिनेमा यंदा हिंदीतही प्रदर्शित होणार आहे। फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण जगभरात हा सिनेमा दाखवला जाणार आहे। पहिल्या भागात आनंद दिघे यांचा राजकीय प्रवास दाखवण्यात आला होता। या चित्रपटाच्या शेवटी त्यांचं निधन झाल्याचं दाखवण्यात आलं होतं। त्यामुळे या चित्रपटाच्या पुढील भागात नेमकं काय दाखवलं जाणार आहे याची चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे। धर्मवीर हा बहुचर्चित चित्रपट क्रांती दिन म्हणजे 9 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे। धर्मवीर 2 या सिनेमाची निर्मिती मंगेश देसाई यांनी केलेली असून दिग्दर्शनाची जबाबदारी प्रवीण तरडे यांनी निभावलेली आहे। यामध्ये अभिनेता प्रसाद ओक, आनंद दिघे यांची
तर क्षितिज दातेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भूमिका साकारलेली आहे। दरम्यान यावेळी संवाद साधताना मुख्यमंत्र्यांनी प्रसाद ओकच्या कामाचे कौतुक केले। याशिवाय महाराष्ट्राच्या विकासाची देखील माहिती दिली। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये धर्मवीर 2 हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार आहे याची तारीख जाहीर झालेली आहे, त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। शिवसेनेचे दिवंगत ठाणे जिल्हा प्रमुख आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित धर्मवीर चित्रपटाला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला होता। धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे हा चित्रपट 13 मे 2022 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला होता। या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली होती। प्रेक्षकांच्या या प्रतिसादानंतर काही महिन्यापूर्वी धर्मवीर 2 चित्रपटाची घोषणा निर्मात्यांकडून करण्यात आली होती। मात्र हा सिनेमा केव्हा प्रदर्शित होणार याची तारीख अद्याप जाहीर करण्यात आली नव्हती। अखेर मोठ्या प्रतीक्षेनंतर धर्मवीर 2 सिनेमाचे नवीन पोस्टर प्रेक्षकांसमोर आलेले आहे। पहिल्या भागाप्रमाणे दुसऱ्या भागातही अभिनेता प्रसाद ओक आणि आनंद दिघे यांची भूमिका साकारणार आहे। त्यांच्या लुकने आणि धर्मवीर 2 चित्रपटाच्या नवीन पोस्टरने सर्वांचं लक्ष वेधलेलं आहे। धर्मवीर 2 सिनेमाचं हे नवीन पोस्टर लॉन्च करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, निर्माते मंगेश देसाई, महाराष्ट्र भूषण अशोक सराफ, सचिन पिलगावकर, महेश कोठारे, बॉलिवूड अभिनेता बॉबी देओल यासारख्या अनेक मान्यवर उपस्थित होते। या सोहळ्यात मंगेश देसाई यांनी आणखी एक महत्त्वाची घोषणा केलेली आहे। ही घोषणा म्हणजे धर्मवीर 2 हा सिनेमा यंदा हिंदीतही प्रदर्शित होणार आहे। फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण जगभरात हा सिनेमा दाखवला जाणार आहे। पहिल्या भागात आनंद दिघे यांचा राजकीय प्रवास दाखविण्यात आला होता। या चित्रपटाच्या शेवटी त्यांचं निधन झाल्याचं दाखवण्यात आलं होतं। त्यामुळे या चित्रपटाच्या पुढील भागात नेमकं काय दाखवलं जाणार आहे याची चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे। धर्मवीर हा बहुचर्चित चित्रपट क्रांती दिन म्हणजे 9 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे। धर्मवीर 2 या सिनेमाची निर्मिती मंगेश देसाई यांनी केलेली असून दिग्दर्शनाची जबाबदारी प्रवीण तरडे यांनी निभावलेली आहे। यामध्ये अभिनेता प्रसाद ओक, आनंद दिघे यांची तर क्षितिज दातेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भूमिका साकारलेली आहे। दरम्यान यावेळी संवाद साधताना मुख्यमंत्र्यांनी प्रसाद ओकच्या कामाचे कौतुक केले। याशिवाय महाराष्ट्राच्या विकासाची देखील माहिती दिली। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये धर्मवीर 2 हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार आहे याची तारीख जाहीर झालेली आहे, त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। शिवसेनेचे दिवंगत ठाणे जिल्हा प्रमुख आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित धर्मवीर चित्रपटाला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला होता। धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे हा चित्रपट 13 मे 2022 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला होता। या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली होती। प्रेक्षकांच्या या प्रतिसादानंतर काही महिन्यापूर्वी धर्मवीर 2 चित्रपटाची घोषणा निर्मात्यांकडून करण्यात आली होती। मात्र हा सिनेमा केव्हा प्रदर्शित होणार याची तारीख अद्याप जाहीर करण्यात आली नव्हती। अखेर मोठ्या प्रतीक्षेनंतर धर्मवीर 2 सिनेमाचे नवीन पोस्टर प्रेक्षकांसमोर आलेले आहे। पहिल्या भागाप्रमाणे दुसऱ्या भागातही अभिनेता प्रसाद ओक आणि आनंद दिघे यांची भूमिका साकारणार आहे। त्यांच्या लुकने आणि धर्मवीर 2 चित्रपटाच्या नवीन पोस्टरने सर्वांचं लक्ष वेधलेलं आहे। धर्मवीर 2 सिनेमाचं हे नवीन पोस्टर लॉन्च करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, निर्माते मंगेश देसाई, महाराष्ट्र भूषण अशोक सराफ, सचिन पिलगावकर, महेश कोठारे, बॉलिवूड अभिनेता बॉबी देओल यासारख्या अनेक मान्यवर उपस्थित होते। या सोहळ्यात मंगेश देसाई यांनी आणखी एक महत्त्वाची घोषणा केलेली आहे। ही घोषणा म्हणजे धर्मवीर 2 हा सिनेमा यंदा हिंदीतही प्रदर्शित होणार आहे। फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण जगभरात हा सिनेमा दाखवला जाणार आहे। पहिल्या भागात आनंद दिघे यांचा राजकीय प्रवास दाखविण्यात आला होता। या चित्रपटाच्या शेवटी त्यांचं निधन झाल्याचं दाखवण्यात आलं होतं। त्यामुळे या चित्रपटाच्या पुढील भागात नेमकं काय दाखवलं जाणार आहे याची चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे। धर्मवीर हा बहुचर्चित चित्रपट क्रांती दिन
म्हणजे 9 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे. धर्मवीर 2 या सिनेमाची निर्मिती मंगेश देसाई यांनी केलेली असून दिग्दर्शनाची जबाबदारी प्रवीण तरडे यांनी निभावलेली आहे. यामध्ये अभिनेता प्रसाद ओक, आनंद दिघे यांची तर क्षितिज दातेने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भूमिका साकारलेली आहे. दरम्यान यावेळी संवाद साधताना मुख्यमंत्र्यांनी प्रसाद ओकच्या कामाचे कौतुक केले. याशिवाय महाराष्ट्राच्या विकासाची देखील माहिती दिली. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये धर्मवीर 2 हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार आहे याची तारीख जाहीर झालेली आहे. त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. शिवसेनेचे दिवंगत ठाणे जिल्हा प्रमुख आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित धर्मवीर चित्रपटाला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला होता. धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे हा चित्रपट 13 मे 2022 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली होती. प्रेक्षकांच्या या प्रतिसादानंतर काही महिन्यापूर्वी धर्मवीर 2 चित्रपटाची घोषणा निर्मात्यांकडून करण्यात आली होती. मात्र हा सिनेमा केव्हा प्रदर्शित होणार याची तारीख अद्याप जाहीर करण्यात आली नव्हती. अखेर मोठ्या प्रतीक्षेनंतर धर्मवीर 2 सिनेमाचे नवीन पोस्टर प्रेक्षकांसमोर आलेले आहे. पहिल्या भागाप्रमाणे दुसऱ्या भागातही अभिनेता प्रसाद ओक आणि आनंद दिघे यांची भूमिका साकारणार आहे. त्यांच्या लुकने आणि धर्मवीर 2 चित्रपटाच्या नवीन पोस्टरने सर्वांचं लक्ष वेधलेलं आहे. धर्मवीर 2 सिनेमाचं हे नवीन पोस्टर लॉन्च करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, निर्माते मंगेश देसाई, महाराष्ट्र भूषण अशोक सराफ, सचिन पिलगावकर, महेश कोठारे, बॉलिवूड अभिनेता बॉबी देओल यासारख्या अनेक मान्यवर उपस्थित होते. या सोहळ्यात मंगेश देसाई यांनी आणखी एक महत्त्वाची घोषणा केलेली आहे. ही घोषणा म्हणजे धर्मवीर 2 हा सिनेमा यंदा हिंदीतही प्रदर्शित होणार आहे. फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण जगभरात हा सिनेमा दाखवला जाणार आहे. पहिल्या भागात आनंद दिघे यांचा राजकीय प्रवास दाखविण्यात आला होता. या चित्रपटाच्या शेवटी त्यांचं निधन झाल्याचं दाखवण्यात आलं होतं. त्यामुळे या चित्रपटाच्या पुढील भागात नेमकं काय दाखवलं जाणार आहे याची चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे. धर्मवीर हा बहुचर्चित चित्रपट क्रांती दिन म्हणजे 9 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे. धर्मवीर 2 या सिनेमाची निर्मिती मंगेश देसाई यांनी केलेली असून दिग्दर्शनाची जबाबदारी प्रवीण तरडे यांनी निभावलेली आहे. यामध्ये अभिनेता प्रसाद ओक, आनंद दिघे यांची तर क्षितिज दातेने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भूमिका साकारलेली आहे. दरम्यान यावेळी संवाद साधताना मुख्यमंत्र्यांनी प्रसाद ओकच्या कामाचे कौतुक केले. याशिवाय महाराष्ट्राच्या विकासाची देखील माहिती दिली. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये धर्मवीर 2 हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार आहे याची तारीख जाहीर झालेली आहे. त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. शिवसेनेचे दिवंगत ठाणे जिल्हा प्रमुख आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित धर्मवीर चित्रपटाला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला होता. धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे हा चित्रपट 13 मे 2022 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली होती. प्रेक्षकांच्या या प्रतिसादानंतर काही महिन्यापूर्वी धर्मवीर 2 चित्रपटाची घोषणा निर्मात्यांकडून करण्यात आली होती. मात्र हा सिनेमा केव्हा प्रदर्शित होणार याची तारीख अद्याप जाहीर करण्यात आली नव्हती. अखेर मोठ्या प्रतीक्षेनंतर धर्मवीर 2 सिनेमाचे नवीन पोस्टर प्रेक्षकांसमोर आलेले आहे. पहिल्या भागाप्रमाणे दुसऱ्या भागातही अभिनेता प्रसाद ओक आणि आनंद दिघे यांची भूमिका साकारणार आहे. त्यांच्या लुकने आणि धर्मवीर 2 चित्रपटाच्या नवीन पोस्टरने सर्वांचं लक्ष वेधलेलं आहे. धर्मवीर 2 सिनेमाचं हे नवीन पोस्टर लॉन्च करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, निर्माते मंगेश देसाई, महाराष्ट्र भूषण अशोक सराफ, सचिन पिलगावकर, महेश कोठारे, बॉलिवूड अभिनेता बॉबी देओल यासारख्या अनेक मान्यवर उपस्थित होते. या सोहळ्यात मंगेश देसाई यांनी आणखी एक महत्त्वाची घोषणा केलेली आहे. ही घोषणा म्हणजे धर्मवीर 2 हा सिनेमा यंदा हिंदीतही प्रदर्शित होणार आहे. फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण जगभरात हा सिनेमा दाखवला जाणार आहे. पहिल्या भागात आनंद दिघे यांचा राजकीय प्रवास दाखविण्यात आला होता. या चित्रपटाच्या शेवटी त्यांचं निधन झाल्याचं दाखवण्यात आलं होतं.
त्यामुळे या चित्रपटाच्या पुढील भागात नेमकं काय दाखवलं जाणार आहे याची चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे. धर्मवीर हा बहुचर्चित चित्रपट क्रांती दिन म्हणजे 9 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे. धर्मवीर 2 या सिनेमाची निर्मिती मंगेश देसाई यांनी केलेली असून दिग्दर्शनाची जबाबदारी प्रवीण तरडे यांनी निभावलेली आहे. यामध्ये अभिनेता प्रसाद ओक, आनंद दिघे यांची तर क्षितिज दातेने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भूमिका साकारलेली आहे. दरम्यान यावेळी संवाद साधताना मुख्यमंत्र्यांनी प्रसाद ओकच्या कामाचे कौतुक केले. याशिवाय महाराष्ट्राच्या विकासाची देखील माहिती दिली. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये धर्मवीर 2 हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार आहे याची तारीख जाहीर झालेली आहे. त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. शिवसेनेचे दिवंगत ठाणे जिल्हा प्रमुख आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित धर्मवीर चित्रपटाला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला होता. धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे हा चित्रपट 13 मे 2022 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली होती. प्रेक्षकांच्या या प्रतिसादानंतर काही महिन्यापूर्वी धर्मवीर 2 चित्रपटाची घोषणा निर्मात्यांकडून करण्यात आली होती. मात्र हा सिनेमा केव्हा प्रदर्शित होणार याची तारीख अद्याप जाहीर करण्यात आली नव्हती. अखेर मोठ्या प्रतीक्षेनंतर धर्मवीर 2 सिनेमाचे नवीन पोस्टर प्रेक्षकांसमोर आलेले आहे. पहिल्या भागाप्रमाणे दुसऱ्या भागातही अभिनेता प्रसाद ओक आणि आनंद दिघे यांची भूमिका साकारणार आहे. त्यांच्या लुकने आणि धर्मवीर 2 चित्रपटाच्या नवीन पोस्टरने सर्वांचं लक्ष वेधलेलं आहे. धर्मवीर 2 सिनेमाचं हे नवीन पोस्टर लॉन्च करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, निर्माते मंगेश देसाई, महाराष्ट्र भूषण अशोक सराफ, सचिन पिलगावकर, महेश कोठारे, बॉलिवूड अभिनेता बॉबी देओल यासारख्या अनेक मान्यवर उपस्थित होते. या सोहळ्यात मंगेश देसाई यांनी आणखी एक महत्त्वाची घोषणा केलेली आहे. ही घोषणा म्हणजे धर्मवीर 2 हा सिनेमा यंदा हिंदीतही प्रदर्शित होणार आहे. फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण जगभरात हा सिनेमा दाखवला जाणार आहे. पहिल्या भागात आनंद दिघे यांचा राजकीय प्रवास दाखविण्यात आला होता. या चित्रपटाच्या शेवटी त्यांचं निधन झाल्याचं दाखवण्यात आलं होतं. त्यामुळे या चित्रपटाच्या पुढील भागात नेमकं काय दाखवलं जाणार आहे याची चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे. धर्मवीर हा बहुचर्चित चित्रपट क्रांती दिन म्हणजे 9 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे. धर्मवीर 2 या सिनेमाची निर्मिती मंगेश देसाई यांनी केलेली असून दिग्दर्शनाची जबाबदारी प्रवीण तरडे यांनी निभावलेली आहे. यामध्ये अभिनेता प्रसाद ओक, आनंद दिघे यांची तर क्षितिज दातेने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भूमिका साकारलेली आहे. दरम्यान यावेळी संवाद साधताना मुख्यमंत्र्यांनी प्रसाद ओकच्या कामाचे कौतुक केले. याशिवाय महाराष्ट्राच्या विकासाची देखील माहिती दिली. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये धर्मवीर 2 हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार आहे याची तारीख जाहीर झालेली आहे. त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. शिवसेनेचे दिवंगत ठाणे जिल्हा प्रमुख आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित धर्मवीर चित्रपटाला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला होता. धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे हा चित्रपट 13 मे 2022 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली होती. प्रेक्षकांच्या या प्रतिसादानंतर काही महिन्यापूर्वी धर्मवीर 2 चित्रपटाची घोषणा निर्मात्यांकडून करण्यात आली होती. मात्र हा सिनेमा केव्हा प्रदर्शित होणार याची तारीख अद्याप जाहीर करण्यात आली नव्हती. अखेर मोठ्या प्रतीक्षेनंतर धर्मवीर 2 सिनेमाचे नवीन पोस्टर प्रेक्षकांसमोर आलेले आहे. पहिल्या भागाप्रमाणे दुसऱ्या भागातही अभिनेता प्रसाद ओक आणि आनंद दिघे यांची भूमिका साकारणार आहे. त्यांच्या लुकने आणि धर्मवीर 2 चित्रपटाच्या नवीन पोस्टरने सर्वांचं लक्ष वेधलेलं आहे. धर्मवीर 2 सिनेमाचं हे नवीन पोस्टर लॉन्च करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, निर्माते मंगेश देसाई, महाराष्ट्र भूषण अशोक सराफ, सचिन पिलगावकर, महेश कोठारे, बॉलिवूड अभिनेता बॉबी देओल यासारख्या अनेक मान्यवर उपस्थित होते. या सोहळ्यात मंगेश देसाई यांनी
आणखी एक महत्त्वाची घोषणा केलेली आहे। ही घोषणा म्हणजे धर्मवीर 2 हा सिनेमा यंदा हिंदीतही प्रदर्शित होणार आहे। फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण जगभरात हा सिनेमा दाखवला जाणार आहे। पहिल्या भागात आनंद दिघे यांचा राजकीय प्रवास दाखवण्यात आला होता। या चित्रपटाच्या शेवटी त्यांचं निधन झाल्याचं दाखवण्यात आलं होतं। त्यामुळे या चित्रपटाच्या पुढील भागात नेमकं काय दाखवलं जाणार आहे याची चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे। धर्मवीर हा बहुचर्चित चित्रपट क्रांती दिन म्हणजे 9 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे। धर्मवीर 2 या सिनेमाची निर्मिती मंगेश देसाई यांनी केलेली असून दिग्दर्शनाची जबाबदारी प्रवीण तरडे यांनी निभावलेली आहे। यामध्ये अभिनेता प्रसाद ओक, आनंद दिघे यांची तर क्षितिज दातेने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भूमिका साकारलेली आहे। दरम्यान यावेळी संवाद साधताना मुख्यमंत्र्यांनी प्रसाद ओकच्या कामाचे कौतुक केले। याशिवाय महाराष्ट्राच्या विकासाची देखील माहिती दिली। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये धर्मवीर 2 हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार आहे याची तारीख जाहीर झालेली आहे। त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। शिवसेनेचे दिवंगत ठाणे जिल्हा प्रमुख आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित धर्मवीर चित्रपटाला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला होता। धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे हा चित्रपट 13 मे 2022 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला होता। या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली होती। प्रेक्षकांच्या या प्रतिसादानंतर काही महिन्यापूर्वी धर्मवीर 2 चित्रपटाची घोषणा निर्मात्यांकडून करण्यात आली होती। मात्र हा सिनेमा केव्हा प्रदर्शित होणार याची तारीख अद्याप जाहीर करण्यात आली नव्हती। अखेर मोठ्या प्रतीक्षेनंतर धर्मवीर 2 सिनेमाचे नवीन पोस्टर प्रेक्षकांसमोर आलेले आहे। पहिल्या भागाप्रमाणे दुसऱ्या भागातही अभिनेता प्रसाद ओक आणि आनंद दिघे यांची भूमिका साकारणार आहे। त्यांच्या लुकने आणि धर्मवीर 2 चित्रपटाच्या नवीन पोस्टरने सर्वांचं लक्ष वेधलेलं आहे। धर्मवीर 2 सिनेमाचं हे नवीन पोस्टर लॉन्च करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, निर्माते मंगेश देसाई, महाराष्ट्र भूषण अशोक सराफ, सचिन पिलगावकर, महेश कोठारे, बॉलिवूड अभिनेता बॉबी देओल यासारख्या अनेक मान्यवर उपस्थित होते। या सोहळ्यात मंगेश देसाई यांनी आणखी एक महत्त्वाची घोषणा केलेली आहे। ही घोषणा म्हणजे धर्मवीर 2 हा सिनेमा यंदा हिंदीतही प्रदर्शित होणार आहे। फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण जगभरात हा सिनेमा दाखवला जाणार आहे। पहिल्या भागात आनंद दिघे यांचा राजकीय प्रवास दाखवण्यात आला होता। या चित्रपटाच्या शेवटी त्यांचं निधन झाल्याचं दाखवण्यात आलं होतं। त्यामुळे या चित्रपटाच्या पुढील भागात नेमकं काय दाखवलं जाणार आहे याची चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे। धर्मवीर हा बहुचर्चित चित्रपट क्रांती दिन म्हणजे 9 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे। धर्मवीर 2 या सिनेमाची निर्मिती मंगेश देसाई यांनी केलेली असून दिग्दर्शनाची जबाबदारी प्रवीण तरडे यांनी निभावलेली आहे। यामध्ये अभिनेता प्रसाद ओक, आनंद दिघे यांची तर क्षितिज दातेने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भूमिका साकारलेली आहे। दरम्यान यावेळी संवाद साधताना मुख्यमंत्र्यांनी प्रसाद ओकच्या कामाचे कौतुक केले। याशिवाय महाराष्ट्राच्या विकासाची देखील माहिती दिली। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये धर्मवीर 2 हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार आहे याची तारीख जाहीर झालेली आहे। त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। शिवसेनेचे दिवंगत ठाणे जिल्हा प्रमुख आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित धर्मवीर चित्रपटाला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला होता। धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे हा चित्रपट 13 मे 2022 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला होता। या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली होती। प्रेक्षकांच्या या प्रतिसादानंतर काही महिन्यापूर्वी धर्मवीर 2 चित्रपटाची घोषणा निर्मात्यांकडून करण्यात आली होती। मात्र हा सिनेमा केव्हा प्रदर्शित होणार याची तारीख अद्याप जाहीर करण्यात आली नव्हती। अखेर मोठ्या प्रतीक्षेनंतर धर्मवीर 2 सिनेमाचे नवीन पोस्टर प्रेक्षकांसमोर आलेले आहे। पहिल्या भागाप्रमाणे दुसऱ्या भागातही अभिनेता प्रसाद ओक आणि आनंद दिघे यांची भूमिका साकारणार आहे। त्यांच्या लुकने आणि धर्मवीर 2 चित्रपटाच्या नवीन पोस्टरने सर्वांचं लक्ष वेधलेलं आहे। धर्मवीर 2 सिनेमाचं हे नवीन पोस्टर लॉन्च करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, निर्माते मंगेश देसाई,
महाराष्ट्र भूषण अशोक सराफ, सचिन पिलगावकर, महेश कोठारे, बॉलिवूड अभिनेता बॉबी देओल यासारख्या अनेक मान्यवर उपस्थित होते। या सोहळ्यात मंगेश देसाई यांनी आणखी एक महत्त्वाची घोषणा केलेली आहे। ही घोषणा म्हणजे धर्मवीर 2 हा सिनेमा यंदा हिंदीतही प्रदर्शित होणार आहे। फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण जगभरात हा सिनेमा दाखवला जाणार आहे। पहिल्या भागात आनंद दिघे यांचा राजकीय प्रवास दाखविण्यात आला होता। या चित्रपटाच्या शेवटी त्यांचं निधन झाल्याचं दाखवण्यात आलं होतं। त्यामुळे या चित्रपटाच्या पुढील भागात नेमकं काय दाखवलं जाणार आहे याची चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे। धर्मवीर हा बहुचर्चित चित्रपट क्रांती दिन म्हणजे 9 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे। धर्मवीर 2 या सिनेमाची निर्मिती मंगेश देसाई यांनी केलेली असून दिग्दर्शनाची जबाबदारी प्रवीण तरडे यांनी निभावलेली आहे। यामध्ये अभिनेता प्रसाद ओक, आनंद दिघे यांची तर क्षितिज दातेने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भूमिका साकारलेली आहे। दरम्यान यावेळी संवाद साधताना मुख्यमंत्र्यांनी प्रसाद ओकच्या कामाचे कौतुक केले। याशिवाय महाराष्ट्राच्या विकासाची देखील माहिती दिली। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये धर्मवीर 2 हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार आहे याची तारीख जाहीर झालेली आहे। त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। शिवसेनेचे दिवंगत ठाणे जिल्हा प्रमुख आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित धर्मवीर चित्रपटाला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला होता। धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे हा चित्रपट 13 मे 2022 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला होता। या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली होती। प्रेक्षकांच्या या प्रतिसादानंतर काही महिन्यापूर्वी धर्मवीर 2 चित्रपटाची घोषणा निर्मात्यांकडून करण्यात आली होती। मात्र हा सिनेमा केव्हा प्रदर्शित होणार याची तारीख अद्याप जाहीर करण्यात आली नव्हती। अखेर मोठ्या प्रतीक्षेनंतर धर्मवीर 2 सिनेमाचे नवीन पोस्टर प्रेक्षकांसमोर आलेले आहे। पहिल्या भागाप्रमाणे दुसऱ्या भागातही अभिनेता प्रसाद ओक आणि आनंद दिघे यांची भूमिका साकारणार आहे। त्यांच्या लुकने आणि धर्मवीर 2 चित्रपटाच्या नवीन पोस्टरने सर्वांचं लक्ष वेधलेलं आहे। धर्मवीर 2 सिनेमाचं हे नवीन पोस्टर लॉन्च करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, निर्माते मंगेश देसाई, महाराष्ट्र भूषण अशोक सराफ, सचिन पिलगावकर, महेश कोठारे, बॉलिवूड अभिनेता बॉबी देओल यासारख्या अनेक मान्यवर उपस्थित होते। या सोहळ्यात मंगेश देसाई यांनी आणखी एक महत्त्वाची घोषणा केलेली आहे। ही घोषणा म्हणजे धर्मवीर 2 हा सिनेमा यंदा हिंदीतही प्रदर्शित होणार आहे। फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण जगभरात हा सिनेमा दाखवला जाणार आहे। पहिल्या भागात आनंद दिघे यांचा राजकीय प्रवास दाखविण्यात आला होता। या चित्रपटाच्या शेवटी त्यांचं निधन झाल्याचं दाखवण्यात आलं होतं। त्यामुळे या चित्रपटाच्या पुढील भागात नेमकं काय दाखवलं जाणार आहे याची चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे। धर्मवीर हा बहुचर्चित चित्रपट क्रांती दिन म्हणजे 9 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे। धर्मवीर 2 या सिनेमाची निर्मिती मंगेश देसाई यांनी केलेली असून दिग्दर्शनाची जबाबदारी प्रवीण तरडे यांनी निभावलेली आहे। यामध्ये अभिनेता प्रसाद ओक, आनंद दिघे यांची तर क्षितिज दातेने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भूमिका साकारलेली आहे। दरम्यान यावेळी संवाद साधताना मुख्यमंत्र्यांनी प्रसाद ओकच्या कामाचे कौतुक केले। याशिवाय महाराष्ट्राच्या विकासाची देखील माहिती दिली। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये धर्मवीर 2 हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार आहे याची तारीख जाहीर झालेली आहे। त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। शिवसेनेचे दिवंगत ठाणे जिल्हा प्रमुख आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित धर्मवीर चित्रपटाला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला होता। धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे हा चित्रपट 13 मे 2022 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला होता। या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली होती। प्रेक्षकांच्या या प्रतिसादानंतर काही महिन्यापूर्वी धर्मवीर 2 चित्रपटाची घोषणा निर्मात्यांकडून करण्यात आली होती। मात्र हा सिनेमा केव्हा प्रदर्शित होणार याची तारीख अद्याप जाहीर करण्यात आली नव्हती। अखेर मोठ्या प्रतीक्षेनंतर धर्मवीर 2 सिनेमाचे नवीन पोस्टर प्रेक्षकांसमोर आलेले आहे। पहिल्या भागाप्रमाणे दुसऱ्या भागातही अभिनेता प्रसाद ओक आणि आनंद दिघे यांची भूमिका साकारणार आहे।
त्यांच्या लुकने आणि धर्मवीर 2 चित्रपटाच्या नवीन पोस्टरने सर्वांचं लक्ष वेधलेलं आहे. धर्मवीर 2 सिनेमाचं हे नवीन पोस्टर लॉन्च करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, निर्माते मंगेश देसाई, महाराष्ट्र भूषण अशोक सराफ, सचिन पिलगावकर, महेश कोठारे, बॉलिवूड अभिनेता बॉबी देओल यासारख्या अनेक मान्यवर उपस्थित होते. या सोहळ्यात मंगेश देसाई यांनी आणखी एक महत्त्वाची घोषणा केलेली आहे. ही घोषणा म्हणजे धर्मवीर 2 हा सिनेमा यंदा हिंदीतही प्रदर्शित होणार आहे. फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण जगभरात हा सिनेमा दाखवला जाणार आहे. पहिल्या भागात आनंद दिघे यांचा राजकीय प्रवास दाखवण्यात आला होता. या चित्रपटाच्या शेवटी त्यांचं निधन झाल्याचं दाखवण्यात आलं होतं. त्यामुळे या चित्रपटाच्या पुढील भागात नेमकं काय दाखवलं जाणार आहे याची चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे. धर्मवीर हा बहुचर्चित चित्रपट क्रांती दिन म्हणजे 9 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे. धर्मवीर 2 या सिनेमाची निर्मिती मंगेश देसाई यांनी केलेली असून दिग्दर्शनाची जबाबदारी प्रवीण तरडे यांनी निभावलेली आहे. यामध्ये अभिनेता प्रसाद ओक, आनंद दिघे यांची तर क्षितिज दातेने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भूमिका साकारलेली आहे. दरम्यान यावेळी संवाद साधताना मुख्यमंत्र्यांनी प्रसाद ओकच्या कामाचे कौतुक केले. याशिवाय महाराष्ट्राच्या विकासाची देखील माहिती दिली. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये धर्मवीर 2 हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार आहे याची तारीख जाहीर झालेली आहे. त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. शिवसेनेचे दिवंगत ठाणे जिल्हा प्रमुख आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित धर्मवीर चित्रपटाला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला होता. धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे हा चित्रपट 13 मे 2022 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली होती. प्रेक्षकांच्या या प्रतिसादानंतर काही महिन्यापूर्वी धर्मवीर 2 चित्रपटाची घोषणा निर्मात्यांकडून करण्यात आली होती. मात्र हा सिनेमा केव्हा प्रदर्शित होणार याची तारीख अद्याप जाहीर करण्यात आली नव्हती. अखेर मोठ्या प्रतीक्षेनंतर धर्मवीर 2 सिनेमाचे नवीन पोस्टर प्रेक्षकांसमोर आलेले आहे. पहिल्या भागाप्रमाणे दुसऱ्या भागातही अभिनेता प्रसाद ओक आणि आनंद दिघे यांची भूमिका साकारणार आहे. त्यांच्या लुकने आणि धर्मवीर 2 चित्रपटाच्या नवीन पोस्टरने सर्वांचं लक्ष वेधलेलं आहे. धर्मवीर 2 सिनेमाचं हे नवीन पोस्टर लॉन्च करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, निर्माते मंगेश देसाई, महाराष्ट्र भूषण अशोक सराफ, सचिन पिलगावकर, महेश कोठारे, बॉलिवूड अभिनेता बॉबी देओल यासारख्या अनेक मान्यवर उपस्थित होते. या सोहळ्यात मंगेश देसाई यांनी आणखी एक महत्त्वाची घोषणा केलेली आहे. ही घोषणा म्हणजे धर्मवीर 2 हा सिनेमा यंदा हिंदीतही प्रदर्शित होणार आहे. फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण जगभरात हा सिनेमा दाखवला जाणार आहे. पहिल्या भागात आनंद दिघे यांचा राजकीय प्रवास दाखवण्यात आला होता. या चित्रपटाच्या शेवटी त्यांचं निधन झाल्याचं दाखवण्यात आलं होतं. त्यामुळे या चित्रपटाच्या पुढील भागात नेमकं काय दाखवलं जाणार आहे याची चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे. धर्मवीर हा बहुचर्चित चित्रपट क्रांती दिन म्हणजे 9 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे. धर्मवीर 2 या सिनेमाची निर्मिती मंगेश देसाई यांनी केलेली असून दिग्दर्शनाची जबाबदारी प्रवीण तरडे यांनी निभावलेली आहे. यामध्ये अभिनेता प्रसाद ओक, आनंद दिघे यांची तर क्षितिज दातेने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भूमिका साकारलेली आहे. दरम्यान यावेळी संवाद साधताना मुख्यमंत्र्यांनी प्रसाद ओकच्या कामाचे कौतुक केले. याशिवाय महाराष्ट्राच्या विकासाची देखील माहिती दिली. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये धर्मवीर 2 हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार आहे याची तारीख जाहीर झालेली आहे. त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. शिवसेनेचे दिवंगत ठाणे जिल्हा प्रमुख आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित धर्मवीर चित्रपटाला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला होता. धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे हा चित्रपट 13 मे 2022 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली होती. प्रेक्षकांच्या या
प्रतिसादानंतर काही महिन्यापूर्वी धर्मवीर 2 चित्रपटाची घोषणा निर्मात्यांकडून करण्यात आली होती. मात्र हा सिनेमा केव्हा प्रदर्शित होणार याची तारीख अद्याप जाहीर करण्यात आली नव्हती. अखेर मोठ्या प्रतीक्षेनंतर धर्मवीर 2 सिनेमाचे नवीन पोस्टर प्रेक्षकांसमोर आलेले आहे. पहिल्या भागाप्रमाणे दुसऱ्या भागातही अभिनेता प्रसाद ओक आणि आनंद दिघे यांची भूमिका साकारणार आहे. त्यांच्या लुकने आणि धर्मवीर 2 चित्रपटाच्या नवीन पोस्टरने सर्वांचं लक्ष वेधलेलं आहे. धर्मवीर 2 सिनेमाचं हे नवीन पोस्टर लॉन्च करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, निर्माते मंगेश देसाई, महाराष्ट्र भूषण अशोक सराफ, सचिन पिलगावकर, महेश कोठारे, बॉलिवूड अभिनेता बॉबी देओल यासारख्या अनेक मान्यवर उपस्थित होते. या सोहळ्यात मंगेश देसाई यांनी आणखी एक महत्त्वाची घोषणा केलेली आहे. ही घोषणा म्हणजे धर्मवीर 2 हा सिनेमा यंदा हिंदीतही प्रदर्शित होणार आहे. फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण जगभरात हा सिनेमा दाखवला जाणार आहे. पहिल्या भागात आनंद दिघे यांचा राजकीय प्रवास दाखविण्यात आला होता. या चित्रपटाच्या शेवटी त्यांचं निधन झाल्याचं दाखवण्यात आलं होतं. त्यामुळे या चित्रपटाच्या पुढील भागात नेमकं काय दाखवलं जाणार आहे याची चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे. धर्मवीर हा बहुचर्चित चित्रपट क्रांती दिन म्हणजे 9 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे. धर्मवीर 2 या सिनेमाची निर्मिती मंगेश देसाई यांनी केलेली असून दिग्दर्शनाची जबाबदारी प्रवीण तरडे यांनी निभावलेली आहे. यामध्ये अभिनेता प्रसाद ओक, आनंद दिघे यांची तर क्षितिज दातेने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भूमिका साकारलेली आहे. दरम्यान यावेळी संवाद साधताना मुख्यमंत्र्यांनी प्रसाद ओकच्या कामाचे कौतुक केले. याशिवाय महाराष्ट्राच्या विकासाची देखील माहिती दिली. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये धर्मवीर 2 हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार आहे याची तारीख जाहीर झालेली आहे. त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. शिवसेनेचे दिवंगत ठाणे जिल्हा प्रमुख आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित धर्मवीर चित्रपटाला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला होता. धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे हा चित्रपट 13 मे 2022 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली होती. प्रेक्षकांच्या या प्रतिसादानंतर काही महिन्यापूर्वी धर्मवीर 2 चित्रपटाची घोषणा निर्मात्यांकडून करण्यात आली होती. मात्र हा सिनेमा केव्हा प्रदर्शित होणार याची तारीख अद्याप जाहीर करण्यात आली नव्हती. अखेर मोठ्या प्रतीक्षेनंतर धर्मवीर 2 सिनेमाचे नवीन पोस्टर प्रेक्षकांसमोर आलेले आहे. पहिल्या भागाप्रमाणे दुसऱ्या भागातही अभिनेता प्रसाद ओक आणि आनंद दिघे यांची भूमिका साकारणार आहे. त्यांच्या लुकने आणि धर्मवीर 2 चित्रपटाच्या नवीन पोस्टरने सर्वांचं लक्ष वेधलेलं आहे. धर्मवीर 2 सिनेमाचं हे नवीन पोस्टर लॉन्च करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, निर्माते मंगेश देसाई, महाराष्ट्र भूषण अशोक सराफ, सचिन पिलगावकर, महेश कोठारे, बॉलिवूड अभिनेता बॉबी देओल यासारख्या अनेक मान्यवर उपस्थित होते. या सोहळ्यात मंगेश देसाई यांनी आणखी एक महत्त्वाची घोषणा केलेली आहे. ही घोषणा म्हणजे धर्मवीर 2 हा सिनेमा यंदा हिंदीतही प्रदर्शित होणार आहे. फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण जगभरात हा सिनेमा दाखवला जाणार आहे. पहिल्या भागात आनंद दिघे यांचा राजकीय प्रवास दाखविण्यात आला होता. या चित्रपटाच्या शेवटी त्यांचं निधन झाल्याचं दाखवण्यात आलं होतं. त्यामुळे या चित्रपटाच्या पुढील भागात नेमकं काय दाखवलं जाणार आहे याची चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे. धर्मवीर हा बहुचर्चित चित्रपट क्रांती दिन म्हणजे 9 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे. धर्मवीर 2 या सिनेमाची निर्मिती मंगेश देसाई यांनी केलेली असून दिग्दर्शनाची जबाबदारी प्रवीण तरडे यांनी निभावलेली आहे. यामध्ये अभिनेता प्रसाद ओक, आनंद दिघे यांची तर क्षितिज दातेने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भूमिका साकारलेली आहे. दरम्यान यावेळी संवाद साधताना मुख्यमंत्र्यांनी प्रसाद ओकच्या कामाचे कौतुक केले. याशिवाय महाराष्ट्राच्या विकासाची देखील माहिती दिली. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये धर्मवीर 2 हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार आहे याची तारीख जाहीर झालेली आहे. त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. शिवसेनेचे दिवंगत ठाणे जिल्हा प्रमुख आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित धर्मवीर चित्रपटाला प्रेक्षकांनी
चांगला प्रतिसाद दिला होता। धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे हा चित्रपट 13 मे 2022 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला होता। या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली होती। प्रेक्षकांच्या या प्रतिसादानंतर काही महिन्यापूर्वी धर्मवीर 2 चित्रपटाची घोषणा निर्मात्यांकडून करण्यात आली होती। मात्र हा सिनेमा केव्हा प्रदर्शित होणार याची तारीख अद्याप जाहीर करण्यात आली नव्हती। अखेर मोठ्या प्रतीक्षेनंतर धर्मवीर 2 सिनेमाचे नवीन पोस्टर प्रेक्षकांसमोर आलेले आहे। पहिल्या भागाप्रमाणे दुसऱ्या भागातही अभिनेता प्रसाद ओक आणि आनंद दिघे यांची भूमिका साकारणार आहे। त्यांच्या लुकने आणि धर्मवीर 2 चित्रपटाच्या नवीन पोस्टरने सर्वांचं लक्ष वेधलेलं आहे। धर्मवीर 2 सिनेमाचं हे नवीन पोस्टर लॉन्च करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, निर्माते मंगेश देसाई, महाराष्ट्र भूषण अशोक सराफ, सचिन पिलगावकर, महेश कोठारे, बॉलिवूड अभिनेता बॉबी देओल यासारख्या अनेक मान्यवर उपस्थित होते। या सोहळ्यात मंगेश देसाई यांनी आणखी एक महत्त्वाची घोषणा केलेली आहे। ही घोषणा म्हणजे धर्मवीर 2 हा सिनेमा यंदा हिंदीतही प्रदर्शित होणार आहे। फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण जगभरात हा सिनेमा दाखवला जाणार आहे। पहिल्या भागात आनंद दिघे यांचा राजकीय प्रवास दाखवण्यात आला होता। या चित्रपटाच्या शेवटी त्यांचं निधन झाल्याचं दाखवण्यात आलं होतं। त्यामुळे या चित्रपटाच्या पुढील भागात नेमकं काय दाखवलं जाणार आहे याची चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे। धर्मवीर हा बहुचर्चित चित्रपट क्रांती दिन म्हणजे 9 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे। धर्मवीर 2 या सिनेमाची निर्मिती मंगेश देसाई यांनी केलेली असून दिग्दर्शनाची जबाबदारी प्रवीण तरडे यांनी निभावलेली आहे। यामध्ये अभिनेता प्रसाद ओक, आनंद दिघे यांची तर क्षितिज दातेने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भूमिका साकारलेली आहे। दरम्यान यावेळी संवाद साधताना मुख्यमंत्र्यांनी प्रसाद ओकच्या कामाचे कौतुक केले। याशिवाय महाराष्ट्राच्या विकासाची देखील माहिती दिली। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये धर्मवीर 2 हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार आहे याची तारीख जाहीर झालेली आहे। त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। शिवसेनेचे दिवंगत ठाणे जिल्हा प्रमुख आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित धर्मवीर चित्रपटाला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला होता। धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे हा चित्रपट 13 मे 2022 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला होता। या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली होती। प्रेक्षकांच्या या प्रतिसादानंतर काही महिन्यापूर्वी धर्मवीर 2 चित्रपटाची घोषणा निर्मात्यांकडून करण्यात आली होती। मात्र हा सिनेमा केव्हा प्रदर्शित होणार याची तारीख अद्याप जाहीर करण्यात आली नव्हती। अखेर मोठ्या प्रतीक्षेनंतर धर्मवीर 2 सिनेमाचे नवीन पोस्टर प्रेक्षकांसमोर आलेले आहे। पहिल्या भागाप्रमाणे दुसऱ्या भागातही अभिनेता प्रसाद ओक आणि आनंद दिघे यांची भूमिका साकारणार आहे। त्यांच्या लुकने आणि धर्मवीर 2 चित्रपटाच्या नवीन पोस्टरने सर्वांचं लक्ष वेधलेलं आहे। धर्मवीर 2 सिनेमाचं हे नवीन पोस्टर लॉन्च करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, निर्माते मंगेश देसाई, महाराष्ट्र भूषण अशोक सराफ, सचिन पिलगावकर, महेश कोठारे, बॉलिवूड अभिनेता बॉबी देओल यासारख्या अनेक मान्यवर उपस्थित होते। या सोहळ्यात मंगेश देसाई यांनी आणखी एक महत्त्वाची घोषणा केलेली आहे। ही घोषणा म्हणजे धर्मवीर 2 हा सिनेमा यंदा हिंदीतही प्रदर्शित होणार आहे। फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण जगभरात हा सिनेमा दाखवला जाणार आहे। पहिल्या भागात आनंद दिघे यांचा राजकीय प्रवास दाखवण्यात आला होता। या चित्रपटाच्या शेवटी त्यांचं निधन झाल्याचं दाखवण्यात आलं होतं। त्यामुळे या चित्रपटाच्या पुढील भागात नेमकं काय दाखवलं जाणार आहे याची चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे। धर्मवीर हा बहुचर्चित चित्रपट क्रांती दिन म्हणजे 9 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे। धर्मवीर 2 या सिनेमाची निर्मिती मंगेश देसाई यांनी केलेली असून दिग्दर्शनाची जबाबदारी प्रवीण तरडे यांनी निभावलेली आहे। यामध्ये अभिनेता प्रसाद ओक, आनंद दिघे यांची तर क्षितिज दातेने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भूमिका साकारलेली आहे। दरम्यान यावेळी संवाद साधताना मुख्यमंत्र्यांनी प्रसाद ओकच्या कामाचे कौतुक केले। याशिवाय महाराष्ट्राच्या विकासाची देखील माहिती दिली। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये धर्मवीर 2 हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार आहे
याची तारीख जाहीर झालेली आहे, त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। शिवसेनेचे दिवंगत ठाणे जिल्हा प्रमुख आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित धर्मवीर चित्रपटाला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला होता। धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे हा चित्रपट 13 मे 2022 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला होता। या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली होती। प्रेक्षकांच्या या प्रतिसादानंतर काही महिन्यापूर्वी धर्मवीर 2 चित्रपटाची घोषणा निर्मात्यांकडून करण्यात आली होती। मात्र हा सिनेमा केव्हा प्रदर्शित होणार याची तारीख अद्याप जाहीर करण्यात आली नव्हती। अखेर मोठ्या प्रतीक्षेनंतर धर्मवीर 2 सिनेमाचे नवीन पोस्टर प्रेक्षकांसमोर आलेले आहे। पहिल्या भागाप्रमाणे दुसऱ्या भागातही अभिनेता प्रसाद ओक आणि आनंद दिघे यांची भूमिका साकारणार आहे। त्यांच्या लुकने आणि धर्मवीर 2 चित्रपटाच्या नवीन पोस्टरने सर्वांचं लक्ष वेधलेलं आहे। धर्मवीर 2 सिनेमाचं हे नवीन पोस्टर लॉन्च करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, निर्माते मंगेश देसाई, महाराष्ट्र भूषण अशोक सराफ, सचिन पिलगावकर, महेश कोठारे, बॉलिवूड अभिनेता बॉबी देओल यासारख्या अनेक मान्यवर उपस्थित होते। या सोहळ्यात मंगेश देसाई यांनी आणखी एक महत्त्वाची घोषणा केलेली आहे। ही घोषणा म्हणजे धर्मवीर 2 हा सिनेमा यंदा हिंदीतही प्रदर्शित होणार आहे। फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण जगभरात हा सिनेमा दाखवला जाणार आहे। पहिल्या भागात आनंद दिघे यांचा राजकीय प्रवास दाखवण्यात आला होता। या चित्रपटाच्या शेवटी त्यांचं निधन झाल्याचं दाखवण्यात आलं होतं। त्यामुळे या चित्रपटाच्या पुढील भागात नेमकं काय दाखवलं जाणार आहे याची चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे। धर्मवीर हा बहुचर्चित चित्रपट क्रांती दिन म्हणजे 9 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे। धर्मवीर 2 या सिनेमाची निर्मिती मंगेश देसाई यांनी केलेली असून दिग्दर्शनाची जबाबदारी प्रवीण तरडे यांनी निभावलेली आहे। यामध्ये अभिनेता प्रसाद ओक, आनंद दिघे यांची तर क्षितिज दातेने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भूमिका साकारलेली आहे। दरम्यान यावेळी संवाद साधताना मुख्यमंत्र्यांनी प्रसाद ओकच्या कामाचे कौतुक केले। याशिवाय महाराष्ट्राच्या विकासाची देखील माहिती दिली। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये धर्मवीर 2 हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार आहे याची तारीख जाहीर झालेली आहे, त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। शिवसेनेचे दिवंगत ठाणे जिल्हा प्रमुख आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित धर्मवीर चित्रपटाला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला होता। धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे हा चित्रपट 13 मे 2022 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला होता। या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली होती। प्रेक्षकांच्या या प्रतिसादानंतर काही महिन्यापूर्वी धर्मवीर 2 चित्रपटाची घोषणा निर्मात्यांकडून करण्यात आली होती। मात्र हा सिनेमा केव्हा प्रदर्शित होणार याची तारीख अद्याप जाहीर करण्यात आली नव्हती। अखेर मोठ्या प्रतीक्षेनंतर धर्मवीर 2 सिनेमाचे नवीन पोस्टर प्रेक्षकांसमोर आलेले आहे। पहिल्या भागाप्रमाणे दुसऱ्या भागातही अभिनेता प्रसाद ओक आणि आनंद दिघे यांची भूमिका साकारणार आहे। त्यांच्या लुकने आणि धर्मवीर 2 चित्रपटाच्या नवीन पोस्टरने सर्वांचं लक्ष वेधलेलं आहे। धर्मवीर 2 सिनेमाचं हे नवीन पोस्टर लॉन्च करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, निर्माते मंगेश देसाई, महाराष्ट्र भूषण अशोक सराफ, सचिन पिलगावकर, महेश कोठारे, बॉलिवूड अभिनेता बॉबी देओल यासारख्या अनेक मान्यवर उपस्थित होते। या सोहळ्यात मंगेश देसाई यांनी आणखी एक महत्त्वाची घोषणा केलेली आहे। ही घोषणा म्हणजे धर्मवीर 2 हा सिनेमा यंदा हिंदीतही प्रदर्शित होणार आहे। फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण जगभरात हा सिनेमा दाखवला जाणार आहे। पहिल्या भागात आनंद दिघे यांचा राजकीय प्रवास दाखवण्यात आला होता। या चित्रपटाच्या शेवटी त्यांचं निधन झाल्याचं दाखवण्यात आलं होतं। त्यामुळे या चित्रपटाच्या पुढील भागात नेमकं काय दाखवलं जाणार आहे याची चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे। धर्मवीर हा बहुचर्चित चित्रपट क्रांती दिन म्हणजे 9 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे। धर्मवीर 2 या सिनेमाची निर्मिती मंगेश देसाई यांनी केलेली असून दिग्दर्शनाची जबाबदारी प्रवीण तरडे यांनी निभावलेली आहे। यामध्ये अभिनेता प्रसाद ओक, आनंद दिघे यांची तर क्षितिज दातेने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भूमिका साकारलेली आहे। दरम्यान यावेळी संवाद साधताना मुख्यमंत्र्यांनी
प्रसाद ओकच्या कामाचे कौतुक केले. याशिवाय महाराष्ट्राच्या विकासाची देखील माहिती दिली. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये धर्मवीर 2 हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार आहे याची तारीख जाहीर झालेली आहे. त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. शिवसेनेचे दिवंगत ठाणे जिल्हा प्रमुख आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित धर्मवीर चित्रपटाला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला होता. धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे हा चित्रपट 13 मे 2022 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली होती. प्रेक्षकांच्या या प्रतिसादानंतर काही महिन्यापूर्वी धर्मवीर 2 चित्रपटाची घोषणा निर्मात्यांकडून करण्यात आली होती. मात्र हा सिनेमा केव्हा प्रदर्शित होणार याची तारीख अद्याप जाहीर करण्यात आली नव्हती. अखेर मोठ्या प्रतीक्षेनंतर धर्मवीर 2 सिनेमाचे नवीन पोस्टर प्रेक्षकांसमोर आलेले आहे. पहिल्या भागाप्रमाणे दुसऱ्या भागातही अभिनेता प्रसाद ओक आणि आनंद दिघे यांची भूमिका साकारणार आहे. त्यांच्या लुकने आणि धर्मवीर 2 चित्रपटाच्या नवीन पोस्टरने सर्वांचं लक्ष वेधलेलं आहे. धर्मवीर 2 सिनेमाचं हे नवीन पोस्टर लॉन्च करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, निर्माते मंगेश देसाई, महाराष्ट्र भूषण अशोक सराफ, सचिन पिलगावकर, महेश कोठारे, बॉलिवूड अभिनेता बॉबी देओल यासारख्या अनेक मान्यवर उपस्थित होते. या सोहळ्यात मंगेश देसाई यांनी आणखी एक महत्त्वाची घोषणा केलेली आहे. ही घोषणा म्हणजे धर्मवीर 2 हा सिनेमा यंदा हिंदीतही प्रदर्शित होणार आहे. फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण जगभरात हा सिनेमा दाखवला जाणार आहे. पहिल्या भागात आनंद दिघे यांचा राजकीय प्रवास दाखवण्यात आला होता. या चित्रपटाच्या शेवटी त्यांचं निधन झाल्याचं दाखवण्यात आलं होतं. त्यामुळे या चित्रपटाच्या पुढील भागात नेमकं काय दाखवलं जाणार आहे याची चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे. धर्मवीर हा बहुचर्चित चित्रपट क्रांती दिन म्हणजे 9 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे. धर्मवीर 2 या सिनेमाची निर्मिती मंगेश देसाई यांनी केलेली असून दिग्दर्शनाची जबाबदारी प्रवीण तरडे यांनी निभावलेली आहे. यामध्ये अभिनेता प्रसाद ओक, आनंद दिघे यांची तर क्षितिज दातेने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भूमिका साकारलेली आहे. दरम्यान यावेळी संवाद साधताना मुख्यमंत्र्यांनी प्रसाद ओकच्या कामाचे कौतुक केले. याशिवाय महाराष्ट्राच्या विकासाची देखील माहिती दिली. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये धर्मवीर 2 हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार आहे याची तारीख जाहीर झालेली आहे. त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. शिवसेनेचे दिवंगत ठाणे जिल्हा प्रमुख आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित धर्मवीर चित्रपटाला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला होता. धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे हा चित्रपट 13 मे 2022 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली होती. प्रेक्षकांच्या या प्रतिसादानंतर काही महिन्यापूर्वी धर्मवीर 2 चित्रपटाची घोषणा निर्मात्यांकडून करण्यात आली होती. मात्र हा सिनेमा केव्हा प्रदर्शित होणार याची तारीख अद्याप जाहीर करण्यात आली नव्हती. अखेर मोठ्या प्रतीक्षेनंतर धर्मवीर 2 सिनेमाचे नवीन पोस्टर प्रेक्षकांसमोर आलेले आहे. पहिल्या भागाप्रमाणे दुसऱ्या भागातही अभिनेता प्रसाद ओक आणि आनंद दिघे यांची भूमिका साकारणार आहे. त्यांच्या लुकने आणि धर्मवीर 2 चित्रपटाच्या नवीन पोस्टरने सर्वांचं लक्ष वेधलेलं आहे. धर्मवीर 2 सिनेमाचं हे नवीन पोस्टर लॉन्च करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, निर्माते मंगेश देसाई, महाराष्ट्र भूषण अशोक सराफ, सचिन पिलगावकर, महेश कोठारे, बॉलिवूड अभिनेता बॉबी देओल यासारख्या अनेक मान्यवर उपस्थित होते. या सोहळ्यात मंगेश देसाई यांनी आणखी एक महत्त्वाची घोषणा केलेली आहे. ही घोषणा म्हणजे धर्मवीर 2 हा सिनेमा यंदा हिंदीतही प्रदर्शित होणार आहे. फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण जगभरात हा सिनेमा दाखवला जाणार आहे. पहिल्या भागात आनंद दिघे यांचा राजकीय प्रवास दाखवण्यात आला होता. या चित्रपटाच्या शेवटी त्यांचं निधन झाल्याचं दाखवण्यात आलं होतं. त्यामुळे या चित्रपटाच्या पुढील भागात नेमकं काय दाखवलं जाणार आहे याची चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे. धर्मवीर हा बहुचर्चित चित्रपट क्रांती दिन
म्हणजे 9 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे. धर्मवीर 2 या सिनेमाची निर्मिती मंगेश देसाई यांनी केलेली असून दिग्दर्शनाची जबाबदारी प्रवीण तरडे यांनी निभावलेली आहे. यामध्ये अभिनेता प्रसाद ओक, आनंद दिघे यांची तर क्षितिज दातेने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भूमिका साकारलेली आहे. दरम्यान यावेळी संवाद साधताना मुख्यमंत्र्यांनी प्रसाद ओकच्या कामाचे कौतुक केले. याशिवाय महाराष्ट्राच्या विकासाची देखील माहिती दिली. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये धर्मवीर 2 हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार आहे याची तारीख जाहीर झालेली आहे. त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. शिवसेनेचे दिवंगत ठाणे जिल्हा प्रमुख आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित धर्मवीर चित्रपटाला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला होता. धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे हा चित्रपट 13 मे 2022 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली होती. प्रेक्षकांच्या या प्रतिसादानंतर काही महिन्यापूर्वी धर्मवीर 2 चित्रपटाची घोषणा निर्मात्यांकडून करण्यात आली होती. मात्र हा सिनेमा केव्हा प्रदर्शित होणार याची तारीख अद्याप जाहीर करण्यात आली नव्हती. अखेर मोठ्या प्रतीक्षेनंतर धर्मवीर 2 सिनेमाचे नवीन पोस्टर प्रेक्षकांसमोर आलेले आहे. पहिल्या भागाप्रमाणे दुसऱ्या भागातही अभिनेता प्रसाद ओक आणि आनंद दिघे यांची भूमिका साकारणार आहे. त्यांच्या लुकने आणि धर्मवीर 2 चित्रपटाच्या नवीन पोस्टरने सर्वांचं लक्ष वेधलेलं आहे. धर्मवीर 2 सिनेमाचं हे नवीन पोस्टर लॉन्च करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, निर्माते मंगेश देसाई, महाराष्ट्र भूषण अशोक सराफ, सचिन पिलगावकर, महेश कोठारे, बॉलिवूड अभिनेता बॉबी देओल यासारख्या अनेक मान्यवर उपस्थित होते. या सोहळ्यात मंगेश देसाई यांनी आणखी एक महत्त्वाची घोषणा केलेली आहे. ही घोषणा म्हणजे धर्मवीर 2 हा सिनेमा यंदा हिंदीतही प्रदर्शित होणार आहे. फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण जगभरात हा सिनेमा दाखवला जाणार आहे. पहिल्या भागात आनंद दिघे यांचा राजकीय प्रवास दाखविण्यात आला होता. या चित्रपटाच्या शेवटी त्यांचं निधन झाल्याचं दाखवण्यात आलं होतं. त्यामुळे या चित्रपटाच्या पुढील भागात नेमकं काय दाखवलं जाणार आहे याची चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे. धर्मवीर हा बहुचर्चित चित्रपट क्रांती दिन म्हणजे 9 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे. धर्मवीर 2 या सिनेमाची निर्मिती मंगेश देसाई यांनी केलेली असून दिग्दर्शनाची जबाबदारी प्रवीण तरडे यांनी निभावलेली आहे. यामध्ये अभिनेता प्रसाद ओक, आनंद दिघे यांची तर क्षितिज दातेने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भूमिका साकारलेली आहे. दरम्यान यावेळी संवाद साधताना मुख्यमंत्र्यांनी प्रसाद ओकच्या कामाचे कौतुक केले. याशिवाय महाराष्ट्राच्या विकासाची देखील माहिती दिली. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये धर्मवीर 2 हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार आहे याची तारीख जाहीर झालेली आहे. त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. शिवसेनेचे दिवंगत ठाणे जिल्हा प्रमुख आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित धर्मवीर चित्रपटाला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला होता. धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे हा चित्रपट 13 मे 2022 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली होती. प्रेक्षकांच्या या प्रतिसादानंतर काही महिन्यापूर्वी धर्मवीर 2 चित्रपटाची घोषणा निर्मात्यांकडून करण्यात आली होती. मात्र हा सिनेमा केव्हा प्रदर्शित होणार याची तारीख अद्याप जाहीर करण्यात आली नव्हती. अखेर मोठ्या प्रतीक्षेनंतर धर्मवीर 2 सिनेमाचे नवीन पोस्टर प्रेक्षकांसमोर आलेले आहे. पहिल्या भागाप्रमाणे दुसऱ्या भागातही अभिनेता प्रसाद ओक आणि आनंद दिघे यांची भूमिका साकारणार आहे. त्यांच्या लुकने आणि धर्मवीर 2 चित्रपटाच्या नवीन पोस्टरने सर्वांचं लक्ष वेधलेलं आहे. धर्मवीर 2 सिनेमाचं हे नवीन पोस्टर लॉन्च करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, निर्माते मंगेश देसाई, महाराष्ट्र भूषण अशोक सराफ, सचिन पिलगावकर, महेश कोठारे, बॉलिवूड अभिनेता बॉबी देओल यासारख्या अनेक मान्यवर उपस्थित होते. या सोहळ्यात मंगेश देसाई यांनी आणखी एक महत्त्वाची घोषणा केलेली आहे. ही घोषणा म्हणजे धर्मवीर 2 हा सिनेमा यंदा हिंदीतही प्रदर्शित होणार आहे. फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण जगभरात हा सिनेमा दाखवला जाणार आहे. पहिल्या भागात आनंद दिघे यांचा राजकीय प्रवास दाखविण्यात आला होता. या चित्रपटाच्या शेवटी त्यांचं निधन झाल्याचं दाखवण्यात आलं होतं.
त्यामुळे या चित्रपटाच्या पुढील भागात नेमकं काय दाखवलं जाणार आहे याची चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे. धर्मवीर हा बहुचर्चित चित्रपट क्रांती दिन म्हणजे 9 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे. धर्मवीर 2 या सिनेमाची निर्मिती मंगेश देसाई यांनी केलेली असून दिग्दर्शनाची जबाबदारी प्रवीण तरडे यांनी निभावलेली आहे. यामध्ये अभिनेता प्रसाद ओक, आनंद दिघे यांची तर क्षितिज दातेने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भूमिका साकारलेली आहे. दरम्यान यावेळी संवाद साधताना मुख्यमंत्र्यांनी प्रसाद ओकच्या कामाचे कौतुक केले. याशिवाय महाराष्ट्राच्या विकासाची देखील माहिती दिली. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये धर्मवीर 2 हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार आहे याची तारीख जाहीर झालेली आहे. त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. शिवसेनेचे दिवंगत ठाणे जिल्हा प्रमुख आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित धर्मवीर चित्रपटाला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला होता. धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे हा चित्रपट 13 मे 2022 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली होती. प्रेक्षकांच्या या प्रतिसादानंतर काही महिन्यापूर्वी धर्मवीर 2 चित्रपटाची घोषणा निर्मात्यांकडून करण्यात आली होती. मात्र हा सिनेमा केव्हा प्रदर्शित होणार याची तारीख अद्याप जाहीर करण्यात आली नव्हती. अखेर मोठ्या प्रतीक्षेनंतर धर्मवीर 2 सिनेमाचे नवीन पोस्टर प्रेक्षकांसमोर आलेले आहे. पहिल्या भागाप्रमाणे दुसऱ्या भागातही अभिनेता प्रसाद ओक आणि आनंद दिघे यांची भूमिका साकारणार आहे. त्यांच्या लुकने आणि धर्मवीर 2 चित्रपटाच्या नवीन पोस्टरने सर्वांचं लक्ष वेधलेलं आहे. धर्मवीर 2 सिनेमाचं हे नवीन पोस्टर लॉन्च करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, निर्माते मंगेश देसाई, महाराष्ट्र भूषण अशोक सराफ, सचिन पिलगावकर, महेश कोठारे, बॉलिवूड अभिनेता बॉबी देओल यासारख्या अनेक मान्यवर उपस्थित होते. या सोहळ्यात मंगेश देसाई यांनी आणखी एक महत्त्वाची घोषणा केलेली आहे. ही घोषणा म्हणजे धर्मवीर 2 हा सिनेमा यंदा हिंदीतही प्रदर्शित होणार आहे. फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण जगभरात हा सिनेमा दाखवला जाणार आहे. पहिल्या भागात आनंद दिघे यांचा राजकीय प्रवास दाखवण्यात आला होता. या चित्रपटाच्या शेवटी त्यांचं निधन झाल्याचं दाखवण्यात आलं होतं. त्यामुळे या चित्रपटाच्या पुढील भागात नेमकं काय दाखवलं जाणार आहे याची चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे. धर्मवीर हा बहुचर्चित चित्रपट क्रांती दिन म्हणजे 9 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे. धर्मवीर 2 या सिनेमाची निर्मिती मंगेश देसाई यांनी केलेली असून दिग्दर्शनाची जबाबदारी प्रवीण तरडे यांनी निभावलेली आहे. यामध्ये अभिनेता प्रसाद ओक, आनंद दिघे यांची तर क्षितिज दातेने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भूमिका साकारलेली आहे. दरम्यान यावेळी संवाद साधताना मुख्यमंत्र्यांनी प्रसाद ओकच्या कामाचे कौतुक केले. याशिवाय महाराष्ट्राच्या विकासाची देखील माहिती दिली. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये धर्मवीर 2 हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार आहे याची तारीख जाहीर झालेली आहे. त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. शिवसेनेचे दिवंगत ठाणे जिल्हा प्रमुख आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित धर्मवीर चित्रपटाला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला होता. धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे हा चित्रपट 13 मे 2022 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली होती. प्रेक्षकांच्या या प्रतिसादानंतर काही महिन्यापूर्वी धर्मवीर 2 चित्रपटाची घोषणा निर्मात्यांकडून करण्यात आली होती. मात्र हा सिनेमा केव्हा प्रदर्शित होणार याची तारीख अद्याप जाहीर करण्यात आली नव्हती. अखेर मोठ्या प्रतीक्षेनंतर धर्मवीर 2 सिनेमाचे नवीन पोस्टर प्रेक्षकांसमोर आलेले आहे. पहिल्या भागाप्रमाणे दुसऱ्या भागातही अभिनेता प्रसाद ओक आणि आनंद दिघे यांची भूमिका साकारणार आहे. त्यांच्या लुकने आणि धर्मवीर 2 चित्रपटाच्या नवीन पोस्टरने सर्वांचं लक्ष वेधलेलं आहे. धर्मवीर 2 सिनेमाचं हे नवीन पोस्टर लॉन्च करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, निर्माते मंगेश देसाई, महाराष्ट्र भूषण अशोक सराफ, सचिन पिलगावकर, महेश कोठारे, बॉलिवूड अभिनेता बॉबी देओल यासारख्या अनेक मान्यवर उपस्थित होते. या सोहळ्यात मंगेश देसाई यांनी
आणखी एक महत्त्वाची घोषणा केलेली आहे। ही घोषणा म्हणजे धर्मवीर 2 हा सिनेमा यंदा हिंदीतही प्रदर्शित होणार आहे। फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण जगभरात हा सिनेमा दाखवला जाणार आहे। पहिल्या भागात आनंद दिघे यांचा राजकीय प्रवास दाखविण्यात आला होता। या चित्रपटाच्या शेवटी त्यांचं निधन झाल्याचं दाखवण्यात आलं होतं। त्यामुळे या चित्रपटाच्या पुढील भागात नेमकं काय दाखवलं जाणार आहे याची चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे। धर्मवीर हा बहुचर्चित चित्रपट क्रांती दिन म्हणजे 9 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे। धर्मवीर 2 या सिनेमाची निर्मिती मंगेश देसाई यांनी केलेली असून दिग्दर्शनाची जबाबदारी प्रवीण तरडे यांनी निभावलेली आहे। यामध्ये अभिनेता प्रसाद ओक, आनंद दिघे यांची तर क्षितिज दातेने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भूमिका साकारलेली आहे। दरम्यान यावेळी संवाद साधताना मुख्यमंत्र्यांनी प्रसाद ओकच्या कामाचे कौतुक केले। याशिवाय महाराष्ट्राच्या विकासाची देखील माहिती दिली। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये धर्मवीर 2 हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार आहे याची तारीख जाहीर झालेली आहे। त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। शिवसेनेचे दिवंगत ठाणे जिल्हा प्रमुख आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित धर्मवीर चित्रपटाला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला होता। धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे हा चित्रपट 13 मे 2022 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला होता। या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली होती। प्रेक्षकांच्या या प्रतिसादानंतर काही महिन्यापूर्वी धर्मवीर 2 चित्रपटाची घोषणा निर्मात्यांकडून करण्यात आली होती। मात्र हा सिनेमा केव्हा प्रदर्शित होणार याची तारीख अद्याप जाहीर करण्यात आली नव्हती। अखेर मोठ्या प्रतीक्षेनंतर धर्मवीर 2 सिनेमाचे नवीन पोस्टर प्रेक्षकांसमोर आलेले आहे। पहिल्या भागाप्रमाणे दुसऱ्या भागातही अभिनेता प्रसाद ओक आणि आनंद दिघे यांची भूमिका साकारणार आहे। त्यांच्या लुकने आणि धर्मवीर 2 चित्रपटाच्या नवीन पोस्टरने सर्वांचं लक्ष वेधलेलं आहे। धर्मवीर 2 सिनेमाचं हे नवीन पोस्टर लॉन्च करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, निर्माते मंगेश देसाई, महाराष्ट्र भूषण अशोक सराफ, सचिन पिलगावकर, महेश कोठारे, बॉलिवूड अभिनेता बॉबी देओल यासारख्या अनेक मान्यवर उपस्थित होते। या सोहळ्यात मंगेश देसाई यांनी आणखी एक महत्त्वाची घोषणा केलेली आहे। ही घोषणा म्हणजे धर्मवीर 2 हा सिनेमा यंदा हिंदीतही प्रदर्शित होणार आहे। फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण जगभरात हा सिनेमा दाखवला जाणार आहे। पहिल्या भागात आनंद दिघे यांचा राजकीय प्रवास दाखविण्यात आला होता। या चित्रपटाच्या शेवटी त्यांचं निधन झाल्याचं दाखवण्यात आलं होतं। त्यामुळे या चित्रपटाच्या पुढील भागात नेमकं काय दाखवलं जाणार आहे याची चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे। धर्मवीर हा बहुचर्चित चित्रपट क्रांती दिन म्हणजे 9 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे। धर्मवीर 2 या सिनेमाची निर्मिती मंगेश देसाई यांनी केलेली असून दिग्दर्शनाची जबाबदारी प्रवीण तरडे यांनी निभावलेली आहे। यामध्ये अभिनेता प्रसाद ओक, आनंद दिघे यांची तर क्षितिज दातेने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भूमिका साकारलेली आहे। दरम्यान यावेळी संवाद साधताना मुख्यमंत्र्यांनी प्रसाद ओकच्या कामाचे कौतुक केले। याशिवाय महाराष्ट्राच्या विकासाची देखील माहिती दिली। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये धर्मवीर 2 हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार आहे याची तारीख जाहीर झालेली आहे। त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। शिवसेनेचे दिवंगत ठाणे जिल्हा प्रमुख आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित धर्मवीर चित्रपटाला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला होता। धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे हा चित्रपट 13 मे 2022 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला होता। या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली होती। प्रेक्षकांच्या या प्रतिसादानंतर काही महिन्यापूर्वी धर्मवीर 2 चित्रपटाची घोषणा निर्मात्यांकडून करण्यात आली होती। मात्र हा सिनेमा केव्हा प्रदर्शित होणार याची तारीख अद्याप जाहीर करण्यात आली नव्हती। अखेर मोठ्या प्रतीक्षेनंतर धर्मवीर 2 सिनेमाचे नवीन पोस्टर प्रेक्षकांसमोर आलेले आहे। पहिल्या भागाप्रमाणे दुसऱ्या भागातही अभिनेता प्रसाद ओक आणि आनंद दिघे यांची भूमिका साकारणार आहे। त्यांच्या लुकने आणि धर्मवीर 2 चित्रपटाच्या नवीन पोस्टरने सर्वांचं लक्ष वेधलेलं आहे।